क्षयरोग अर्थात टीबी हे नुसते नाव ऐकलं तरी आजही मनात धडकी भरते. याला कारणही तसंच आहे. टीबी हा मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस या जीवाणूमुळे होणारा संसर्गजन्य रोग आहे, जो प्रामुख्याने फुफ्फुसावर परिणाम करतो. क्षयरोग उपचार करण्यायोग्य आहे, तरी देखील काळजी न घेतल्यास तो प्राणघातक ठरू शकतो. टीबी म्हणजे क्षयरोगाची लक्षणे काय, क्षयरोग झाल्यास रुग्णांनी काय करावे आणि काय करू नये, तसेच उपचार पद्धती काय आहे, याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नीलम मदने यांच्याकडून. नमस्कार, माझं नाव डॉक्टर नीलम मदने, रेणुकूर PHC, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. आज आपण टीबी विषयी थोडी माहिती घेणार आहोत. तर टीबी हा मुख्यतः मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस या विषाणूमुळे होतो आणि टीबीची लक्षणे एकतर लो ग्रेड फीवर म्हणजे कमी ताप, दुसरा गोष्ट वजन कमी होणे, 2 आठवड्यापेक्षा जास्त खोकला, हे मुख्यतः लक्षणे आहेत. दुसरी गोष्ट याच्यामध्ये कोमॉर्बिड कंडिशनमध्ये टीबी हा जास्त करून पसरतो, कारण त्यामध्ये आपली इम्युनिटी कमी झालेली असते. कोमॉर्बिड कंडिशन म्हणजे कोणती, HIV ग्रस्त पेशंट किंवा दुसरे अजून कुठले आजार असतील, लाईक मायकोसिस की असे कोणी असतील तर त्यांच्याकडे हा टीबीचा प्रसार जास्त होतो. दुसरी गोष्ट, टीबीमध्ये आपण वेगवेगळे रेजिमेन आहेत, त्याच्यामध्ये आपण IP आणि CP अशा 2 फेजेस आहेत, ते 6 महिन्यासाठी आपण कंटिन्यू करतो. टीबीसाठी अजून वेगवेगळे वल्नरेबल ग्रुप कोणता आहे, तर एकतर म्हातारी माणसं म्हणजे जे ओल्ड एज ग्रुप असतात ते, आणि जे छोटे बच्चू असतात तर त्यांच्याकडे जास्त करून टीबीचे इन्फेक्शन होतात. आणि दुसरी गोष्ट, टीबीमध्ये आपण टीबीची तपासणी हे 2 प्रकारे करू शकतो. एक पल्मोनरी आणि एक्स्ट्रा पल्मोनरी असे 2 टीबीचे प्रकार आहेत. पल्मोनरीमध्ये त्यामध्ये आपण थुंकीचा नमुना घेतो आणि त्याची तपासणी केली जाते, आणि एक्स्ट्रा पल्मोनरीमध्ये आपण ज्या अवयवाचा तो टीबी झालेला आहे तर त्यानुसार आपण त्याचा तपासण्या करतो. दुसरी गोष्ट, टीबीचे जे रुग्ण असतात त्यांना आपण शासनातर्फे विविध उपाययोजना केलेल्या आहेत, म्हणजे त्यांना हे दिलेले आहेत, काही फॅसिलिटी दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये एकतर पोषण, निश्चय पोषण म्हणून एक आहे, तर त्याच्यामध्ये दरमहा 500 रुपये जे कोणी असतील टीबी पेशंट त्यांच्या अकाउंटवरती डायरेक्ट जमा होतात. आणि दुसरी गोष्ट, एक निक्षय मित्र म्हणून एक आहे. निक्षय मित्र हे कोणीही होऊ शकतं, म्हणजे आपल्या समाजातील जे कोणी लोक असतील ज्यांना मदत करण्याची इच्छा असते लोकांना, तर ते त्यांचे दत्तक घेऊन 6 महिन्यासाठी त्यांचं पोषण आहार देऊ शकतात. दुसरी गोष्ट, हे आपल्याला बऱ्याच लोकांना माहीत नाही की निश्चय मित्र आहे म्हणून, तर ते आपण कोणालाही करू शकतो, जे कोणी स्वतःहून इच्छुक असतील त्यांना. आणि दुसरी गोष्ट, टीबीची ट्रीटमेंट हे तुमच्या नजीकच्या कोणत्याही सरकारी दवाखान्यामध्ये होऊ शकते, तसेच तुम्ही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये पण टीबीची ट्रीटमेंट घेऊ शकता. मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस या विषाणूमुळे हा आजार होतो. तर हे कशामुळे होतो, तर तुमची इम्युनिटी कमी होते. मुख्यतः हा आजार जो विषाणू आहे तो तुमच्या नाकातून फुफ्फुसामध्ये जातो, त्याच्यामुळे जास्त करून फुफ्फुसाचे पेशंट आपल्याला आढळतात. टीबी हा असा आजार आहे की नख आणि केस हा अवयव सोडल्यानंतर कोणत्याही अवयवाला टीबी होऊ शकतो. त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या अवयवांचे टीबी बघायला गेलो तर काहींना वंध्यत्व येतं, किंवा काहींना इन्फर्टिलिटी म्हणजे त्यांना गर्भधारणेमध्ये त्रास होतो, त्यांच्यासाठी पण आपण टीबीच्या तपासण्या ह्या करून घेतल्या पाहिजेत. आणि दुसरी गोष्ट, हे जे IP आणि CPची ट्रीटमेंट आहे, IP म्हणजे इंटेन्सिव्ह फेज आणि CP म्हणजे कंटिन्युएशन फेज. त्याच्यामध्ये आपण 2 महिन्यासाठी CP ट्रीटमेंट देतो आणि पुढच्या 4 महिन्यासाठी IPची देतो ट्रीटमेंट. शरीरावरती जर का कोणती गाठ असेल तर ती टीबीची गाठ असू शकते. त्याला आपण हलक्यामध्ये न घेता त्याची तपासणी जवळच्या रुग्णालयामध्ये करायला पाहिजे.